यापूर्वी सुद्धा मी आपल्या सर्व विजयी खेळाडूंना सूचना दिलेल्या आहे। दुसरी फेरी चालू आहे, तिसऱ्या फेऱ्या आता चालू होत आहे। जे विजयी संघ होत आहे त्यांना पुन्हा पुन्हा सूचना आहे की आमच्या छाननी समितीनं ज्या खेळाडूंना बाद केलेला आहे त्या बाद खेळाडूला या स्पर्धेमध्ये पुन्हा खेळता येणार नाही आणि असा खेळाडू जर खेळताना आढळला तर त्या संघाला जागेवरच बाद करण्यात येईल। आता मैदान क्रमांक 6 वर बापदेवपणे आणि सिद्धिविनायक वाशीनाका असा जो सामना झाला, सामना अतिशय सुंदर चालू होता, परंतु सिद्धिविनायक वाशीनाका या संघामध्ये छाननी समितीने बाद ठरवलेला खेळाडू खेळल्यामुळे हे लक्षात आल्याबरोबर छाननी समितीने या संघाला बाद करण्यात आलेला आहे। त्यामुळे विजयी संघानं या नियमाकडे लक्ष ठेवायचं। आताची सरांनी जी सूचना मांडलेली आहे ती सूचना सर्वांनी ग्राह्य करून आपल्या भविष्यात आणि उद्या खेळत असलेल्या स्पर्धांमध्ये आपल्याकडून चूक होऊन आपल्या यशस्वीकडे जाणारा संघ बाद होणार नाही याची आपण कृपया दक्षता घ्यायची आहे। आपल्या सर्वांच्याच वतीने या ठिकाणी वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ जय भवानी वाशी आणि वर्षेरी वाशी आयोजकांतून या ठिकाणी संपन्न होत आहेत। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या प्रौढ गटाच्या पुरुष आणि महिला स्पर्धा 2024-25 अतिशय उत्साहात आणि आनंदात संपन्न होत आहेत। तमाम कबड्डी रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। या ठिकाणी आपल्या सर्व प्रेक्षकांना या स्पर्धा यशस्वी आणि चांगल्या प्रकारे पाहता याव्या यासाठी जी गच्चीची व्यवस्था केलेली आहे, सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन झालेलं आहे। आपलं सर्वांचं आगमन झालं आणि ही प्रौढ पुरुष आणि महिला गटाच्या स्पर्धा या ठिकाणी आनंदात उत्साहात संपन्न होत आहेत। सूर्य अस्ताला चाललेला आहे। समस्त फुलांच्याकडे सुगंध असताना त्यांनी सूर्याला विनंती केली की देवा आमच्याकडे सुंदर अशा प्रकारचा सुगंध आहे पण तो रंग नाही। तेव्हा सूर्यानं संध्याकाळी जाताना सांगितलं उद्या सकाळी तुम्ही माझं दर्शन घ्यावं, ज्यांचं माझ्यावरती दृष्टी पडेल त्याला विविध प्रकारचे रंग देण्याचं काम मी करेन, तुमचे मात्र सुवास मला द्यावे। आणि मित्रांनो सकाळी सूर्य उगवल्यानंतर कित्येक फुलझाडं कित्येक फुलं सूर्याचं आगमन पाहत होते आणि त्याच आगमनामध्ये जी फुलं या ठिकाणी सूर्याचं दर्शन घेण्यासाठी उभी होती त्यांना विविध रंगांचं प्राप्ती सूर्यदेवाच्या माध्यमातून झाली, परंतु काही फुलं मात्र झोपली होती आणि ती मात्र पांढरीच राहिली। मित्रांनो या कबड्डीचा जर नाद या झंकार जर आपण पाहायला विसरला तर खऱ्या अर्थानं आजच्या या कबड्डी असोसिएशनच्या वतीनं प्रौढ गटाच्या स्पर्धा जर आपण पाहिल्या नाही तर देखील ते गण आपल्याला या ठिकाणी पाहता येणार नाहीत। आणि अशा प्रकारचा सूर्य आता अस्ताला जातोय आणि सुंदर अशा प्रकारच्या रात्रीच्या विजेच्या झोतामध्ये पुन्हा 6 मैदान त्या ठिकाणी रिकामं पडलेलं आहे। 5 वर होईल परसवाई वाशीपेठ न्यू बजरंग किरवली। काही वेळातच हा सामना संपेल आणि आपण 5 वर यायचं आहे। 4 वर जय हनुमान वाघोडे नवतरुण तळाघर हा मैदान क्रमांक 4 वर होईल। आत्ताच व्यासपीठावर आगमन झालेले श्री प्रशांत शिंदे सरचिटणीस रायगड जिल्हा भाजप व माजी सभापती श्रीवर्धन पंचायत समिती यांचे या ठिकाणी आगमन झाले आहे। तसेच त्यांच्या समवेत सोपान जांभेकर उपाध्यक्ष रायगड जिल्हा भाजप यांचं देखील या ठिकाणी स्वागत झाले आहे। मी समालोचक कक्षातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहे। तर मी भाजप प्रवक्ते मिलिंद पाटील यांना विनंती करतोय की त्यांना मगाशी ज्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली असे अथर्व धारप युवा उद्योजक म्हणून ते प्रसिद्ध आहेत, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी मी वैकुंठदादा पाटील यांना विनंती करतोय की अथर्व सतीश धारप यांचा या ठिकाणी शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करायचा आहे।
तमाम कबड्डी रसिकांच्या वतीनं जोरदार टाळ्यामधून आपण हार्दिक स्वागत करूया. अथर्व धाराव आपलं या ठिकाणी आगमन झालं आणि अर्थातच ही क्रीडा नगरी आपल्या उपस्थितीनं नक्कीच प्रफुल्लित झाले. मी तमाम कबड्डी रसिकांच्या वतीनं अथर्व धाराव आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धांचे सर्व सन्माननीय वैकुंठदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. संस्कृतीचं फळ श्रीफळ, पुष्पगुच्छ, माईची शाल आणि स्मृतिचिन्ह या ठिकाणी देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. तमाम कबड्डी रसिकांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम अथ स्वागतम सुस्वागतम. तर मैदान क्रमांक 6 वर मसोबा क्रीडा मंडळ शहापूर गावदेवी नाटकाने. तर लवकर नवयोग खिडकी हनुमान स्फोट गडप मैदान क्रमांक 1 बघा. धन्यवाद. तर प्रशांत शिंदे यांचं शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यासाठी मी भाजप प्रवक्ते मिलिंद पाटील यांना विनंती करतोय की प्रशांत शिंदे, सरचिटणीस रायगड भाजप व माजी सभापती श्रीवर्धन पंचायत समिती यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. मायेची शाल आणि श्रीफळ वाढून यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी धन्यवाद. गेला